हॅलो गायज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आज आहे संडे, तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. संडे स्पेशल मॉर्निंगचा ब्रेकफास्ट चालू आहे आमच्याकडे. थालीपीठ बनवलेलं आहे मी आज. पाणी नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मग दुपारी आम्ही थोडा वेळ बसलो होतो. आणि आता हा ट्रेंड जाईपर्यंत तरी हे इयर मप्स मला नाही वाटत ते कानाचे निघतील म्हणून. हे बघा, माझ्या मम्माने माझे 2 पोनी बांधल्यात. हे बघा, मागं एक ठेवलेली. काय नाही, इलूच आहे. असं हे दाबायचं, ह्याच्यात असा फुगा आहे, त्याला असं दाबायचं, मग त्याचा आवाज वाजतो रॅबिट सारखा असा. असं इलू इलू जेव्हा कोई अच्छा लगता है, बड़ा प्यारा प्यारा लगता है, ओ दिल करता है इलू 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 का मतलब आई फैन यू, आई लव यू, आई लव यू. संध्याकाळी थोडंसं फिरून येऊयात म्हणून बाहेर पडलो आणि अचानकच आम्हाला हा मेला दिसला. आणि म्हटलं की थोडंसं एक्सप्लोअर करूयात, कारण छान छान वस्तू दिसत होत्या तिथे. पण जवळ गेल्याच्या नंतर कळालं की युनिक असं काही नाही आहे. सगळं जे असतं रेग्युलर तेच आयटम होते इथे. आणि क्रॉकरी युनिटच जास्त मी एक्सप्लोअर केलं, कारण मला थोड्याशा बरण्या वगैरे बघायच्या होत्या. पण एवढ्या काही खास नाही वाटल्या आणि प्राईस पण त्या मानाने भरपूर जास्त होत्या. मग म्हटलं की तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. आणि हाऊसशी रिलेटेडसुद्धा भरपूर गोष्टी आहेत इथे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जाऊ शकता. आणि भारती विद्यापीठच्या इथेच लागलेला आहे हा मेला. पुढे मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवेलच सगळं. मस्त आहे. छान आहे का? कुठला घ्यायचं? नहीं, इसमें कलर कौन से सब तिकडे मागा कर. इसमें कलर हा छान वाटतं. हा एक आहे. हा पण छान आहे. तो पण छान आहे. हा पण करतं सर असं. हे बघा, विंडोच्या ट्रॅकमध्ये सोप्यामध्ये धूळ माती कचरा सगळं जमा करण्याचं काम करतं सर हे. एवढं सगळं एक्सप्लोअर केल्याच्या नंतर आम्ही आलो घरी. आणि घरी आल्यावरती थोडासा वॉक केला आणि तिथे पण फिरणं झालंच होतं, त्यामुळं घरी काही जास्त फिरलो नाही. आणि थंडीसुद्धा अशी ही वाजतच होती.
मग म्हटले अद्विका थोडंसं सायकल खेळू. मग म्हटलं ठीक आहे, थोडा वेळ खेळा. मग दोघींना थोडा वेळ सायकल खेळून दिली आणि मग वरती गेलो, कारण भूकसुद्धा लागलेली होती. मग स्वयंपाकाचं सुद्धा बघायचं होतं. तर आज शॉर्टकटमध्ये स्वयंपाक होता माझा. तर मला बनवायचे होते आप्पे आणि रव्याचे आप्पेच केले होते मी, कारण पीठ वगैरे भिजत घालायचं हे माझ्या लक्षात नव्हतं आणि इन्स्टंट करायचे मग म्हटल्यावरती मग मी रव्याचेच करते. आणि रेसिपी वगैरे काही शेअर केलेली नाही आहे मी, कारण उशीर खूप झाला होता आणि हे सगळ्यांनाच आवडतात आणि टेस्टी होतात. रव्यामध्ये थोडंसं दही मिक्स करायचं आणि कांदा टोमॅटो तुम्हाला जे आवडेल त्या भाज्या टाकायच्या, थोडंसं मीठ टाकायचं. थोडा वेळ भिजू दिलं तरी चालतं, नाही भिजू दिलं तरी छान होतात, क्रिस्पी लागतात. तर मी अशा पद्धतीनेच ट्राय केले होते आणि सगळ्यांना खूप आवडले आणि आवडतात, म्हणजे खातात सगळे आवडीने. त्यामुळं मग मी असेच बनवते. मी जास्त काही झंझटीचं काम घेत नाही. संडेला वगैरे चालतं. तर तुम्ही म्हणाल की जेवणाच्या टायमिंगला कुठे आप्पे वगैरे खातात, पण दुपारचं जेवण खूप जास्त हेवी झालं होतं, कारण थालीपीठ वगैरे खाण्यात येत नाही जास्त. बाजरीचे पदार्थ जास्त हेवी असतात, म्हणून मग म्हटलं थोडंसं लाईटली करावं काहीतरी. आणि आता जेवायला घेते मी. तर बघू शकता तुम्ही, थोडासा फोडणीचा भात शिल्लक होता दुपारचा, तोच घेतलेला आहे आणि सांबर आणि चटणी केली होती दह्याची. त्याचसोबत आप्पे आहेत. तर या सगळे जेवायला. तिथे मी छोटीशी शॉपिंग केली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा प्रकारचे गॉगल्स घेतलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी गॉगल्स घेतले आणि अद्विकाने एक एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही, क्वालिटी म्हणजे ओके होती. जास्त पण हेवी रेंजचे नव्हते आणि जास्त पण म्हणजे डल नव्हते. छान वाटले मला, म्हणून मग मी तिथे घेतले. आणि असेही आमचे गॉगल आता सध्या नव्हतेच, कारण लास्ट टाईम बीचवर गेलो तेव्हा सगळे गॉगल गायब झाले होते. का ते नाही माहिती, पण या बांगड्या आहेत ना मला खूप आवडतात. माझ्याकडे आधीसुद्धा होत्या, पण त्याच्यामधली एक फुटली होती, त्यामुळं मग मी आत्ता घेतली आणि लकीली ती मला मिळालीसुद्धा. आणि अशा प्रकारचं चिमट्यांचं जे स्टँड आहे कपडे लटकवण्यासाठी, ते एक घेतलेलं आहे. आणि हे ऋत्विकाने घेतले खेळण्यासाठी. आणि त्याच्यामधला जो ओ आहे मी दाखवते, तो तिथेच पाडून ठेवला होता तिने. तर आम्ही कसं बसं ते शोधलं आणि आणला त्याच्याकडून, दुसरा बनवून आणला एक. आणि अशा गोष्टी असतील ना तर मुलं जास्त मोबाईलकडे वळत नाहीत. त्या एंगेज राहून जातात आपल्यासोबत त्या गेममध्ये. पण हे पण खरं आहे की आपल्यालासुद्धा त्यांच्यासोबत एंगेज राहावंच लागतं. आणि यामुळेच आपला क्वालिटी टाईम जो आहे तो स्पेंड होतो मुलांसोबत. त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे ते आपल्याला जाणून घेता येतं, किंवा आपल्याला काय सांगायचं आहे ते त्यांना व्यवस्थित पटवून देता येतं. तर अशा प्रकारची जर काही खेळणी वगैरे असतील तर ते तुम्ही नक्की घेऊन द्या मुलांना तुमच्या, आणि तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करा. कारण मला असं वाटतं आजकाल मुलांसाठी कोणाकडेही टाईम नाही आहे. माझ्या अनुभवावरून सांगते आहे, खूप वेळ काढावा लागतो, सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, तेव्हा कुठे थोडाफार टाईम मिळतो. तर चला, या खेळाबरोबरच मी आजचा आपला व्हिडिओ जो आहे ते संपवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.